पटोलेजी ज्या पद्धतीने आरोप केले जात होते काँग्रेसकडून, ज्या पद्धतीने बोट चोरीचे आरोप झालेले होते, त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी काँग्रेसनं आपली हार पत्करलेली आहे किंवा मानलेली आहे असंही बोललं जात होतं. काँग्रेसने हार पत्करली नाही. काँग्रेस सांगताय की ज्या निवडणुकांची प्रक्रिया जी आहे ती निष्पक्षपाती झाली पाहिजे, पारदर्शकतेने झाली पाहिजे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये हा मतचोरीचा मुद्दा उपस्थित झाला. आता आमचे मित्र आशिष शेलारनी त्याच्यावरच एक प्रतिक्रिया दिली होती की नाना पटोलेच्या मतदारसंघामध्ये 350 मतं मुस्लिमांची वाढली होती, असं त्यांनी आपलं एक आता मधल्या काळात उत्तर दिलं होतं. माझा प्रश्न आहे, आम्ही तेच म्हणतोय ना, हे फक्त माझ्याच मतदारसंघात 350 वाढले नाहीत असं नाही. राज्यभरात अशा पद्धतीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये मतं वाढलेली होती, जी 46 लाख मतं आहेत. आणि जे आम्ही विचारतोय की एकाही मेळाव्यात 7-7 हजार मतं कशी आलेली आहेत, त्याचं निवडणूक आयोगात उत्तर देत नाही. आमचे प्रवीण दरेकरच उत्तर देतात त्याचे. निवडणूक आयोगाचं काम आहे, त्यांनी या निवडणुका त्याला स्वायत्तता दिलेली आहे. राजीव गांधींनी त्या घटनेमध्ये दुरुस्ती करून निवडणूक आयोगाला त्या पद्धतीच्या स्वायत्तता दिलेल्या आहेत. निवडणूक आयोगाचं उत्तर भाजपकडून येतं, हाच एक सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. निवडणुका ह्या पारदर्शक व्हाव्यात, बोगस मतदान होऊ नये. आता तिथं आपण पाहत होतो ईव्हीएमच्या पेट्या कुठं गायब झाल्या, ते आपले बायलेट जे पॅड होतं त्या आपल्या रस्त्यावर पडले दिसत होते. स्ट्रॉंग रूमला त्यांचं सीसीटीव्ही फुटेजेस बंद करून टाकलेले होते. अशा पद्धतीच्या गोष्टी आपण आता मधल्या काळात ऐकत होतो. अशा या धांदली ज्या होत असतील आणि निवडणूक आहेत त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया देत नसेल, आमचं काँग्रेसची भूमिका आजही आहे, उद्याही राहील. मताचा अधिकार जो आहे प्रत्येकाला त्याला प्रामाणिकपणे त्याला करता आला पाहिजे. आणि जी क्लिअरिटी जी आहे, आज लोकांमध्ये मनामध्ये शंका आहे की हे जे मतदान प्रक्रियामध्ये काय गडबड आहे काय नाही, तर त्याला पारदर्शकता ठेवली पाहिजे. आमचे मित्र प्रवीण दरेकर आहेत आणि त्यांचे मुख्यमंत्री खास आहेत. त्यांना सांगा की आता महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडीज निवडणुका होतात, त्या बायलेटवर घेऊन टाकू. पटोले सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरेकर सर सुद्धा या ठिकाणी होते. तुमच्या दोघांचेही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर हे एक्झिट पोल आपण बघू शकतोय बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे पोलमध्ये एनडीएची बाजी पुन्हा एकदा पाहायला मिळतेय. तर एनडीएला 140 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महागठबंधन ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, आरजेडी आहे आणि इतरही पक्ष आहेत, अशा महागठबंधनला 85 ते 95 जागा मिळतील असा अंदाज आहे. जेएसपीला 0 ते 5 जागा आणि इतर पक्षांना 5 ते 10 जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगतायत.